चला सामन्याला होते सुरुवात. पडई आणि कोरोटी या दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाजी मार्गवरती प्रणव सज्ज झालाय आणि यश मात्रे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विशाल. विशालची बॅटिंग या मैदानावरती मागील 2 वर्ष अगोदर आपण बघितली होती. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. पहिला चेंडू हावी झालाय बॅट वरती आणि काही काळ उंच राहत असताना एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यशने फेकी केली तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. खूप चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट. चला प्रत्येक षटकाराला 100 रुपये मेफेअर विरार गार्डन यांच्याकडून. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार 2000 रुपये आणि त्यानंतर लगातार 3 चौकारांना 1000 रुपयाचं बक्षीस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपण्याचा प्रयत्न केला. ओ ये तो शादी का लड्डू था, नाही लपक पाय, नाही झेलता आला आणि चेंडू मधल्या धनेला दान होत असताना एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झाले. ऋतिक पाटील यांना आपण बघत आहात. 12 लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं कार्य करतात. बोलिंज बीचे कर्णधार आहेत आणि धावपलकावरती धावा 4. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक प्रगतीपथावरती. प्रणवचं हे षटक. 4 षटकांची मॅच. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू सरळ निघून गेला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. सिंगल धाव आली आणि सिंगलने धावपलक पुढे जात असताना 5 वरती जाऊन पोहोचलंय. किती धावा मोठ्या आहेत. ऋतिक आणि प्रीत थोडेसे नाराज असतील कारण महाबळेश्वरचा इतका मोठा प्लॅन केला होता आणि तो प्लॅन केल्यानंतर महाबळेश्वरला पोहोचल्यावर कळालं की मॅच होणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी युटर्न मारला आणि पुन्हा एकदा त्या थंडगार वातावरणामधून पुन्हा एकदा गरमीमध्ये येऊन थांबलेत आणि आता त्या गरमीला फील करा म्हणजे ती गरमी सहन होत नाही असं. ओ शानदार डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. जस्टीवरती चेंडू, टो क्रशर यॉर्कर आणि विशाल याने समजलेला नाही. चेंडू यष्टीचा वेध घेत असताना पहिला विकेटचा पतन, पहिला हादरा पडई संघाला लागलेला. बोट हादरा विशालच्या रूपानं गॉन. फलंदाज बाद विशाल यांना मैदान सोडत असताना आपण पाहतोय. विशालच्या रूपाने लागलेला मोठा हादरा. आता विशाल यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्वप्नील आल्यानंतर बघूयात कशा पद्धतीची बॅटिंग करतोय कारण इथून पारीला बिल्ड करणं किंवा धाबांना बढावा देणं, 4 षटकापर्यंत उभं राहणं, किमान 40च्या पुढं जाणं ही एक बेसिक आस्क असणार आहे, ही नीड असणार आहे आणि त्या बेसिक नीडला काय पूर्ण करतो का पडईचा संघ हे पाहावं लागणार आहे. कोरोटीचा संघ पुन्हा एकदा तयार आहे मोठा कमबॅक करण्यासाठी. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला दिशा दिली. एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येत असताना स्ट्राईक रोटेट केली. 1 धाव आली आहे. 6 वरती 1. विशाल यांचं खेळपट्टीवरती थांबणं खूप गरजेचं होतं. मला आठवतं प्रणवसुद्धा याच संघाचा हिस्सा होता. कर्णधार म्हणून प्रणवने खूप चांगला खेळ या मैदानावरती अनेक वेळा केला आहे. ज्या वेळेला लाईव्ह व्हायची नाही त्या अगोदरसुद्धा त्याचा चांगला खेळ राहिला आहे असं आमच्या ऐकण्यात आलं आहे आणि तो प्रणव नाही आहे त्याला मिससुद्धा करत असणार आहे पडईचा संघ. हो यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यश वजन टिपला असेल. फलंदाज बाद. यश मात्रेला मैदान सोडावं लागतंय. गॉन. सुंदर झेल, सुंदर सुंदर झेल.
थँक्यू. सुंदर झेल टिपला गेला. आणि कौस्तुभ झेल का टिकलेला त्याचं कारण माहीत आहे. यश वजेच्या जो डोळ्यावरती गॉगल आहे त्या गॉगलमधून झाडं दिसत नाहीत, त्यामुळे त्याला झाडाचा अडथळा आलेला नाही आहे असं यश मागे सांगत होता आणि त्यामुळे त्याला झेल टिपणं सोपं झालं. इझी टेकन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. अथर्व. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 वरती धावफलक घेऊन थांबलं. या 6 मधल्या त्या पहिल्या 5 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्यात. मागील 3 चेंडूवरती विकेट आणि सिंगल अशाच फक्त धावा बघायला मिळाल्या. यशच्या हातामध्ये चेंडू. खूप चांगल्या प्रकारे यावर्षी कोरोटी संघाने सुद्धा चांगली संघबांधणी केली आहे आणि दरवर्षी नवनवीन संघ खूप चांगल्या प्रकारची बांधणी करताना दिसतात. या संपूर्ण सामाजिक ब्राह्मण समाजाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये वर्षानुवर्ष एखादा संघ कुरघोडी करताना दिसतो. सुरुवातीचा काळ आणि त्याच्यामध्ये असणारी ती बादशाह, त्याच्यामध्ये वाळुंजे, वाघोली, पानकर, त्यानंतर बोळींज, ती अशी काहीशी नावं, वटार आणि त्यानंतर प्रत्येक जसा एक खेळाडू तयार झाला, बाहेरगावी गेला, त्यानंतर त्या संघाची पूर्णपणे जसा मागील वर्षी नवाळे संघ होता, यावर्षी नवाळे संघ दिसत नाही आहे. बहुतांश खेळाडू त्यामध्ये मी तुम्हाला सार्थकचं सांगेल, श्रेयसचं सांगेल, ऋतिकचं सांगेल, यांचं बाहेर जाणं त्या संघासाठी म्हणजे थोडं चिंतेचं कारण राहिलं. परंतु उर्वरित संघ खूप चांगल्या प्रकारे स्वतःला बॅक करतात. ऑन साईडला व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक बाय स्वप्नील. स्वप्नीलच्या बॅटमधून येणारा हा तडाखेबंद फटका यशच्या पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. थँक्यू डेजे. 10 वरती 2 आणि 2016, 17, 15च्या आसपास आम्हाला कौस्तुभ सांगत होते की प्रत्येक गावाच्या 2 टीम यायच्या. परिस्थिती बदलली. मैदानी खेळापेक्षा मोबाईलचे खेळ मोठे वाटले काहींना, तर काहींना कामानिमित्त बाहेर जावं लागलं. अशा अनेक अडचणी. आता बाहेर कामाला जाणं या अडचणी ठीक आहेत, परंतु मोबाईलचे खेळ आवडणे ही थोडीशी टेन्शनची बाब आहे. धावपलकारती धावा 10. दुसऱ्या चेंडूवरती कोणती धाव येऊ दिलेली नाही. यश वजने स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. पुन्हा एकदा हुक काढायचा प्रयत्न, जागा बनवली होती, थोडे शफल झाले होते आणि त्यानंतर हुक करत असताना चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येताना दिसतीये. एका धावेने धावपलक पुढे जाईल. किमान 40 धावा या धावपलकारती दिसणं गरजेचं असणार आहेत. पडाई संघ विचार करतोय की 40च्या आसपास जाऊन पोचावं, जेणेकरून गोलंदाजांना बळ मिळेल. चला बॉल द्या आतमध्ये, बॉल द्या. फिल्डर कोणी जाऊ नका. बॉल तुम्हाला आतमध्ये आमचे लाईनमन आणून देतील. विकास पाटील स्मृती चषक नेहमीच विकासदादांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न बोळीन संघ करत असतो. समस्त साबरामध्ये त्यांची चर्चा, त्यांचा इतिहास, त्यांचा खेळ या सर्व बाबी अजूनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्यांना वारंवार जिवंत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या सर्व आठवणींना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि पंच तटस्थ असताना कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हो, यावेळेला उंच हवेमध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 1 बाउंड जोपर्यंत फील्ड केलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत मला वाटते 2 धाबा सहजरीतीने धावून कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावपलकरती धाबा 13. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. किमान एखादा मोठा फटका जरी आला तरी सुद्धा ते समाधानकारक स्टार्ट मिळाला आहे असं म्हटलं जाईल. 2 महत्त्वाच्या विकेट जरूर गेल्यात पडई संघाच्या. हो, उसळी घेणारा चेंडू मागे निघून चालला. यष्टरक्षक प्रयत्न तर करतोय चेंडूला अडवण्याचा, परंतु कोणत्या प्रकारे धाव येऊ देत नाहीयेत. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 वरती 2 अशी सद्यस्थिती गुरुदत्त पडई या संघाची आणि
आता येणारे 2 षटकं त्याच्यामध्ये किती धाबा कशा पद्धतीने लगावले जात आहेत याच्यावरती येणारी इनिंग निर्भर असणार आहे. तुर्तास नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय, साईची हवा आपण पाहिली होती कोरोटीच्या मैदानावरती. कोरोटीमध्ये होणाऱ्या स्पर्धा फक्त एकच नसतात, तर दर शनिवार रविवारी काही ना काहीतरी असतं ज्यावेळेला सीझन चालू होतो. साईचा पहिला चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर पंच वळत असताना सांगतात याचं वाईट. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होईल. कुणाल पाटील मास्टर माइंड आपल्याला मंचासमोर बघायला मिळतात. बोळींचे कॅप्टन कुल. कधी कोणाला होईल देतील सांगता येत नाही, परंतु ती पॉझिटिव्ह चुकीची नाही. अनेक गोष्टी डोक्यामध्ये साठवत असताना पुढच्या वर्षाचा विचार याच वर्षी त्याच्या मनामध्ये येतो, असा आमचा कुणाल. आणि राजेशला फक्त एकच म्हणतो, तू फक्त हो म्हण. म्हणजे ही एक युनिट आहे बोळींची. 15वरती 2 लगातार 2 वाईट साईने हाताळल्यात. मामावंती सतपाळे आणि वटार. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी या. ओ उसळी घेणारा चेंडू यष्ट्यांच्या मागे सुद्धा जातोय. वाईट +1. आता आमचे महेश कुडूसर सुद्धा 1ची ॲक्शन जी करतायत ते ॲक्शन बघितली तर पूर्णपणे तेल ओतल्यासारखं आहे. आगीत तेल ओतलं ना त्या प्रकारचं आहे. आणि इथे खरोखर 1+1 अशा 2 10 17 17 कोणताही बॉल झालेला नाही आहे. 2 षटके संपली आहेत. 1 चेंडू हाताळण्यासाठी 4 धावा साईनं खर्ची केल्यात. अडचण वाढली आहे, टेन्शन वाढलं आहे. कोरोटी संघाचा साई म्हटलं तर अपकमिंग यंगस्टर आहे आणि त्याच्याकडून चांगल्या स्पेलची अपेक्षा होती, पण तिथे कोणताही चेंडू न हाताळताना आलेल्या 4 धावा थोडेशा अडचण वाढवत आहेत. गुरुदत्त पडई संघ 2 महत्त्वाच्या विकेट. चिराग पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. चिराग म्हटलं की वटारचा हार्ट आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. आज चिराग नाईक माफ करा, आमचा भागेश आणि चिराग जर का दूरवरून चालत असले मागून कोणी बघितलं तर ओळखायला येत नाहीत. अगदी पक्के आणि सक्के भाऊ वाटतात, पण जवळ आल्यानंतर फक्त कलरमध्ये बदल दिसतो, बाकी काही नाही. 18वरती 2 स्माइली फेस आहेत दोन्ही वटारचे. वाईट करत असताना आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. अखेरकार पहिला निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. संतोषजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. ओके, संतोष म्हात्रे म्हणतात भागेश आणि चिराग म्हटलं की जय वीरू. कोणाला धरू आता ते बघावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला मागे पाठवलंय. पडई संघ यावेळेला ज्या पद्धतीने खेळतोय त्यांना व्हाईट बॉलची अशी काही व्हाईट रन्सची अशी काही मदत मिळाली आहे, त्या मदतीला बघता त्यांना मोठा फटका मारण्याची गरज पडत नाही आहे, असं काहीचं चित्र आहे. याचं नाव काय? ईशान अवस्थी. आपण यावरती सिंगल धावले, 2 चेंडू हाताळलेत. खूप चांगल्या प्रकारे बॅक केले साईने आणि साईमध्ये ती धमक आहे. साई ज्या पद्धतीने चेंडूला रिलीज करताल त्याचा फॉलो थ्रू जर बघाल किंवा जितक्या उंचीवरून चेंडू ते खाली लँड करतात त्या चेंडूला जर बघाल तर मारणं तितकं सोपं नाही आहे, परंतु काही प्रमाणात लाईनमधून भटकत असताना त्याने पहिल्या सुरुवातीला खर्च केलेला धावा अडचणीचं कारण बनलं. 19वरती 2 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला फॉलो करत असताना चेंडू जास्तच बाहेर गेल्या कारणाने पंच दंडित करतात वाईडच्या रूपाने. 20वरती 2. हो, यावेळेला इनसाइड आउट चेंडू चावेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु खाली येऊ नाही शकलेत. एकाचं रूपांतर 2 मध्ये. कधी कधी म्हणतात मोमेंटम नावाचा प्रकार जर का आपल्या विरुद्ध दिशेने असला, विरुद्ध बाजूने असला, तर षटकार चौकार न येऊन सुद्धा धावा खोऱ्यानं जमा होतात आणि तशा प्रकारची काहीशी स्थिती आहे. पडई संघाने आतापर्यंत 1 चौकार जो स्वप्नीलच्या बॅटमधून बघितला त्या व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका आलेला नाहीये आणि तरी सुद्धा
धावगती जर बघाल 22 ओ ये क्या बाय. महेश कुडू सर सांगतात एक काढू की दोन कडू, आता एकच हात बाहेर काढतो. नो बॉल आलाय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. साईसाठी अशा प्रकारच्या अडचणी. सामुदायिक क्रीडा समिती अध्यक्ष राहुलजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. राहुल याने केलेली बॅटिंग मगाच्या मॅच मध्ये 12 धावांची खेळी. रामजीआबा वाळुंजे संघाला तारणहार म्हणून ठरली. चेंडू चौयामध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मागे निघून चाललाय. काय अडेल का? शेवटी पिवळ्या पडद्याला चेंडू जाऊन लागतोय आणि तिथं पंच एकदा घोषित करतायत. हुक करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येताना दिसली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले 24 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. एक धाव डिक्लेअरच्या रूपाने ऍड केली गेली आहे. आतापर्यंत 12 चेंडू साईने हाताळल्यात, म्हणजे 2 षटकं 4 षटकं आतापर्यंत संपले असतील, पण तसं नाही. अजून 6 चेंडू टाकायचे बाकी आहेत. या चेंडू नंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे पुन्हा एकदा निघून जाईल आणि सिंगल धाव येते. षटक संपलं. तिसरं. 25 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात गुरुदत्त पडई या संघाचा धावफलक. चला काही सन्मान आहेत ते आपण घेणार आहोत. सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत खेळत असताना पालघरच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव अभिमानाने घेण्यास भाग पडणारा, त्यात बरोबरीनं आपणा सर्वांचा अभिमान, वटार गावाची आन बान शान आणि साबरात्र एक अनमोल रत्न म्हणून त्याला आपण म्हणतो, असे आमचे प्रथम पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल प्रथम पाटील वटार आपण मंचावरती या. संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एक गुणी, शांत, संयमी असा खेळाडू ज्याने पालघर जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. बहुतांश खेळाडू, अनेक असे खेळाडू जे टेनिस क्रिकेट विषयामध्ये नावाजलेले आहेत, मग त्याच्यामध्ये भावेश पवार म्हणा, केतन म्हात्रे म्हणा, पवन केणे म्हणा, अनेक असे खेळाडू व्यावसायिक पटलावरती खेळणारे, त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना आपल्या धारधार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण ज्यांनी दाखवलं असा आमच्या वटारचा बेफान भन्नाट वेग असणारा वेगवान गोलंदाज प्रथम पाटील याचा विशेष सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातो संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद प्रथम. तू तुझ्या यशाची अशीच उंच उंच शिखर गाठत राहू, भविष्यात मोठमोठ्या अचिव्हमेंट करत राहू, अशा सदिच्छा तुला विकास पाटील स्मृती चषकाच्या वतीनं. प्रथमने विकेट घेतली, प्रथमचं सेलिब्रेशन नाही. प्रथमने डॉट काढला, सेलिब्रेशन नाही. प्रथमने बॅटिंग केली, सेलिब्रेशन नाही. प्रथमने मॅच जिंकली, सेलिब्रेशन नाही. हारलं तरी पण सेलिब्रेशन नाही. फक्त शांत येतो, मान खाली घालून जातो. जिंकलं हारलं म्हणजे म्हणतात ना, जिंकल्याचा माज नाही आणि हारल्याची खंत नाही. अशा पद्धतीचा हा खेळाडू आमच्या वटाराची आणबान शान आहे. धावफलकाचे धावा 26. एका चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग. ओ हो हो हो, क्या बात आहे. सचिनजी वजे यांचे एक्सप्रेशन बघा कशा पद्धतीने त्याने त्या फिल्डिंगला रिॲक्ट केलं. एक धाव येताना दिसली. 27 वर धावफलक जाऊन पोहोचले. 4 चेंडूमध्ये कौस्तुभ. जर का 2 मोठे फटके येतात, चांगल्या स्थितीमध्ये पडई स्वतःला बघेल, पण जर का 2 मोठे फटके नाही आले तर मात्र चिंतेचं कारण असू शकतं. सचिनजी वजे बॉलिंग मार्कवरती आहेत. ऑन साइडला डीपमध्ये प्रोटेक्शन जर बघाल, स्पेअरलेगचे क्षेत्ररक्षक थोडा मिडविकेटच्या बाजूने झुकता, मिडविकेट काऊ कॉर्नरच्या बाजूने झुकताय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, त्यानं सोडला झेल. नहीं पकडेंगे कॅच तो कैसे जीतोगे मॅच, ये सवाल बनता है. आणि अगदी हातामध्ये चेंडू, जिथे उभा होता तिथे हातामध्ये येणारा हा असा अलगद काढून दिलेला चेंडू त्याला नाही लपकू शकलेत. पंच रन किती? 1-2, फक्त 1. पंचांचं बोट सुद्धा फ्युएल टाकावा असं करून दाखवतात, त्यावेळेला समजून जा की एकच धाव आहे, सिंगल धाव येते. सिंगल धावफलक पुढे जाईल. 28 वरती 2. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. 10 वरती स्वप्नील खेळतात, त्याने 1 चौकार लागला होता. 9 चेंडू त्याने फेस केल्यात. अथर्व 8 चेंडू फेस केल्यात, 5 धावा त्यानं केल्यात.
3 चेंडू त्याच्या माध्यमातून सुद्धा डॉट आल्यात. चला दोन्ही कर्णधार सद्गुरू वठार आणि मामावंती सतपाळे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. साईने चेंडूला फील्ड केले तोपर्यंत दुसरी धाव आणि सचिन वजे यांना मान्य नाहीये दुसरी धाव. त्यांनी एस टीवरती चेंडू लावलाय तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना फलंदाज अथर्व बाद झालाय आणि बाद होत असताना मात्र त्याला मैदान सोडावं लागतंय. मामावंती सतपाळे आणि आमचे सद्गुरू वटार दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी आलेले आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण थांबायचं आहे. आम्ही येणार आहोत चर्चेसाठी, त्यामुळे वेट करा. या षटकानंतर आपण टॉस घेऊयात. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29 धावा धावफलकावरती. रितेश नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक हँडवरती. सचिन वजे यांचा चेंडू हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होणाऱ्या चेंडूला तुम्ही बॅकफुटवरती जाल, जास्तच बॅकफुटवरती जाल तर कुठून बॉल भेटणार आहे तेच इथं दिसलं. डॉट बॉल आलाय. संकेतजी नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मागील वर्षाचे टी शर्ट आपण त्यांच्या मागीलच्या मागील दॅट्स इट तेच ते. ओ जागा बनवली ऑन साईडला लॉफ्ट केला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला झेल. शेवटच्या चेंडूवरती स्वप्नील बाद. 29 वरती धावफलक थांबलं. 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते पडई संघाकडून कोरोटी या संघासमोर आपण जाणार आहोत टॉसच्या दिशेने. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. थँक्यू डीजे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. बोलिंग जसा कॉल विकास 11 आलाय, त्यामुळे चिराग टॉस जिंकला काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम तुमच्याकडेच आहे, मग क्षेत्ररक्षण कोण करणार? असो, इथं आल्यानंतर कसं वाटलं? एक विकास पाटील स्मृती चषकाची स्पर्धा मागील काही वर्ष आपण खेळलेला आहात. या वर्षासाठी काय स्पेशल तयारी आणि कसं वाटलं आयोजन? विकास स्मृती चषक म्हटलं की आयोजन हे भव्यच आहे. मागचे 2 वर्ष झाले आपण पाहतोय. यावर्षी देखील मीच सांगेन की 2 वर्षापेक्षा मोठं यावर्षीचं त्यांचा ऑर्गनायझेशन आहे. कारण जी निसर्गावर मात करून केलेली टुर्नामेंट आपण सांगू शकतो. गेले 8 दिवस झाले जे पाऊस पडते, त्यांची जी धावपळ आहे, हे आम्ही काल दुपारपासून बघतोय. 15च्या 15 जण ग्राउंडवर उभे आहेत. दाद द्यावी लागेल मेहनतीला. चिराग, ज्या पद्धतीचा फॉर्म चालला आहे तुझा स्वतःचा आणि संपूर्ण टीम ज्या पद्धतीने खेळते, त्या फॉर्मला बघता काय वाटतं? या स्पर्धेमध्ये टायटल नावे होईल? प्रयत्न तर नक्कीच करणार आहोत. मागचे 2 सीझनचा सुद्धा असाच प्रयत्न केलेला, पण कुठेतरी सेमीफायनल क्वार्टर फायनलला जाऊन हाराखेरीच्या मॅचमध्ये हरले. यावर्षी तर नक्कीच आहे. कप देखील चांगला आहे, बघून न्यावाच वाटतो घरी. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मामावंती सतपाळे, पहिलाच सामना वटार समोर आहे. कसा खेळ आम्ही अपेक्षित करू तुमच्याकडून? आम्ही खूप आमचे प्रयत्न खूप करणार. आयोजन खूप चांगलं आहे. सगळ्यांनी प्रॅक्टिस खूप मोठी केली आहे. वटारच्या टर्फवरती ओव्हरआर्मची प्रॅक्टिस आणि बाकी साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो या सर्व आयोजनाला काय म्हणाल? कसं वाटलं इथलं आयोजन बाकी स्पर्धांच्या कंपॅरिझनमध्ये? बोळींचं हे आयोजन आयोजन खूप मस्तच आहे, खूप मोठं आहे असं. बरं, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा चिराग तुम्हाला पुन्हा एकदा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सद्गुरू वटारणे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मामावंती सतपाळे या संघाला आमंत्रित केलंय. मोठी मॅच यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. त्या अगोदर चालू असलेली मॅच ज्याच्यामध्ये 30 धावांचा पाठलाग, 30 धावांचा बचाव कशा पद्धतीने होतोय तो आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय विकास पाटील स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेला पहिल्या ग्रुपचा खेळ जवळजवळ संपलाय. दुसऱ्या ग्रुपमधून कोणते 2 संघ क्वालिफाय होणार आहेत थोड्याच वेळात आपल्याला ते सुद्धा कळणार आहे. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. हो पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती चेंडू मागे निघून चाललाय. एकदा धाबलक्यामध्ये ऍड होताना दिसेल रिषभ आणि बघा ज्यांच्या कोणाच्या गाड्या मेन रोडवरती आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की स्टेजच्या मागचा जो भाग आहे तिथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा जेणेकरून कोणाला येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. वाहतुकीसाठी अडथळा होईल अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे गाड्या तुम्ही लावू नका. सर्वांना विनंती आहे आपण गाड्या पार्किंग स्लॉटमध्ये लावा जेणेकरून कोणताही अडथळा येणार नाही आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. रिषभ आणि साई जोडी मैदानाच्या आतमध्ये. जतीनच्या हातामध्ये चेंडू. 2 चेंडू 2 धाबा झाल्यात. 30 धाबांचा पाठलाग आहे. कोरोटी विपक्ष पडई समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाव्यामध्ये फॉलोदरमध्ये जेल घेण्याची संधी. ओ ओ ये बहुत बड़ी गलती. अरे हमें तो अपनों ने लुटा, ये तो बोलते लोग, हमें तो खुद ने लुटा अशी वाली कहाणी आहे. चेंडू हातामधून निसटलाय आणि इथं झेल ड्रॉप होत असताना फलंदाजाला जीवनदान मिळालंय. रिषभ सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळणं म्हणजे तुम्ही जर का एक हप्त्या अगोदरची टुर्नामेंट बघितली असेल तर तुम्हाला आठवेल कशा पद्धतीनं रिषभ मैदानाच्या आतमध्ये बरसला होता. वाघोलीची अगेन्स्ट झालेली ती मॅच, त्या मॅचमध्ये केलेली धुवाधार फलंदाजी. हालाकी तो सामना जरूर पराभूत झाले होते पण रिषभने दाखवलेला झंझावात हा सर्वांच्या आठवणीत राहणारा होता. मागे हाताळलेला चेंडू बॅकअप लेन गुडलेन स्पॉटवरून चेंडू मागे यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. अतिरिक्त धापलक्यामध्ये ऍड होतीये. पाच वरती 0. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे जतीननं. अपेक्षित गोलंदाजी झाली असं म्हणावं लागेल. ओ सरप्राईज डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू. गुडलेनवरून अतिरिक्त उसळी. अधिमन बाउन्स बघायला मिळाला आणि दुपारनंतर आता वाटतं ही खेळपट्टी थोडी रंग बदलायला सुरुवात करते. उन्हाचा प्रभाव जशा पद्धतीने येतोय. खेळपट्टीवरती तडकपणा थोडाफार यायला लागलाय. तो सकाळपासूनचा दमटपणा होता तो निघून चाललाय. मॉइश्चर कमी झालाय आणि म्हणूनच धावा आता मोठ्या प्रमाणात बनतील असं वाटायला लागलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. हो यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेर जन्मळे टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यष्टरक्षकाला बीट करून निघून चालला एका धाबेसाठी. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा धावपलकावरती कोरोटी या संघाच्या. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. चला चला 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांचा अवधी आहे. लक्षात असू द्यात. चला रितेश सर्वांनी आपापली पोझिशन घ्या. मॅचला सुरुवात करायची आहे. इतका वेळ घेऊ नका डिस्कशनसाठी.
6 धावा धावपल करतात. पहिलं षटक संपलंय. मॅचला त्वरित सुरुवात करा. पुन्हा एकदा विनंती आहे, पडई संघ आपण जास्त वेळ घेतात. षटक संपून खूप सारा वेळ झालाय. आपल्याला नेक्स्ट डिसिजन काय घ्यायचं आहे त्याच्या बाबतीत आत्ताच विचार करावा लागेल. नवीन गोलंदाज मिहीरच्या हातामध्ये चेंडू. 30 धावांचा पाठलाग आणि त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा. उजव्या बाहेरचा चेंडू आणि पंच वळत असताना अतिरिक्त धाव धाबलक्यामध्ये ॲड होतीये. पंचांच्या निर्णयाला रेफर केलंय, चॅलेंज केलंय. बघूयात काय वाईड आहे की नाही. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात रिव्ह्यूची डिमांड आणि मागणी झाली आहे. अनेक बदललेले नियम आणि त्या नियमांना बघत असताना प्रत्येकजण कन्फ्यूज राहतो आणि त्यामुळे ही तफावत जास्त वाढत चालली आहे. हल्लीच्या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात रिव्ह्यू घेण्यात येतात. त्याचं कारणही तेच आहे. अनेक नियम बदललेले नियम म्हणजे तुम्ही किती प्रमाणात शफल फलंदाज होतोय, तो शफल झाल्यानंतर वाईट किती बाहेर जातो. त्यानंतर बीमरच्या पद्धतीचा जो काही नो असतो त्याच्यासाठी आलेली काही नवीन नियमावली आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा वाईट असतो त्याच्यासाठी काय नियमावली आहे, या सर्व गोष्टींची माहिती असणं गरजेची. ॲज अन अ प्लेयर आपण अभ्यास करणं गरजेचं ही सर्वात मोठी बाब. ज्या वेळेला खेळाडू या गोष्टीचा अभ्यास करतील त्यानंतर त्यांना कदाचित इतक्या रिव्ह्यूची गरज पडणार नाही. ॲज वेल ॲज अंपायरसाठी सुद्धा त्याच गोष्टी लागू होतात. तुर्तास बघूयात वाईड आहे की नाही. Yes, it's a fair delivery. Thank you, DJ. It's a fair delivery. अतिरिक्त धाव नाही मिळणार कारण ओ यावेळेला लपेटलंय. व्हॉट अ शॉट. दिस इज द पॉवर ऑफ साई. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार. ओहो, इट्स अ पॉवर ऑफ रिषभ नॉट साई. काय जबरदस्त फटका. लपेटून मिडविकेटच्या डोक्यावर मारणं ही रिषभची खासियत आहे. आमच्या योगेशभाईंचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. बघा षटकार आला, षटकाराने धावपलक पुन्हा एकदा बूम झाले. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्या कारणाने धावपलक 12 वरती जाऊन पोहोचला आणि अजूनही 18 धावांची आता गरज आहे. हो, यावेळेला चेंडू आतमध्ये येत असताना चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि ते परिवर्तन करत असताना कोणत्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही याची काळजी घेतली. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसऱ्या चेंडूवरती कोणती धाव येताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा मिहीरचा चेंडू आड्या बाटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु गॅपमधून चेंडू निघून चाललाय. कोणतीही संधी नाही. पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेखा पार. चौकार. थँक्यू मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले असे चंदनजी वजे. अनेक असे पुरस्कर्ते त्यांच्या नामोल्लेखन आपण करणार आहोत थोड्याच वेळात. त्याच्यामध्ये आमचे कॉर्मॅक इलेक्ट्रिक त्यांचं खूप मोठं योगदान. मेफेर विरार गार्डन, विवा होम्स, ओरा प्लायवूड, सॅप इंजिनियर्स, साक्षी इलेक्ट्रिकल्स. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जात होता. चेंडूला अडवलं गेलंय. कोणत्या प्रकारची धाव नाही. डॉट बॉल आलाय. 16 वरती 0. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी. मिहीरने 2 मोठे फटके वगळता कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेले नाहीयेत. म्हणजे चांगली गोलंदाजी केली परंतु आस्किंग रन रेटला भेदणारी किंवा आस्किंग रन रेटला अनुसरून त्याच्या आतमध्ये ठेवण्याचा जो काही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यश नाही आलेलं आहे. चिंतेची बाब पडई संघासाठी. नेक्स्ट बॉल. उजव्या बाहेरचा चेंडू बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न. मैदानाला गरंगळ तालुकदी कार्पेट चेंडू निघून गेला. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये सहज रीतीने केलं आणि असं करत असताना षटक संपलं.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने धावा झाल्यात 18. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. धावांची गरज आहे 12. थँक्यू डिझाईन. नवीन गोलंदाजी मार्कवरती मीत. 12 चेंडू 12 धावांची गरज. राजूबाई आपलं सुद्धा स्वागत. राजूबाईंचा वावर कोणत्याही मैदानावरती आपल्याला नेहमीच बघायला मिळत असतो असे. हो, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू मागे निघून गेलाय का? येस, एका धावेसाठी जाईल. कोणत्याही फलंदाजाने जर का कोरोडीचा शिक्सर मारला तर चंदन वजे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकाराला लगावण्यात आलेलं आहे. चेंडू मागे निघून चाललाय. कोणत्याही प्रकारे बॅटरी बॉलचा संपर्क नाही आहे. स्ट्राईकवरती रिषभला आपण बघतोय आणि मॅच जवळजवळ त्यांनी सोपी केल्यानंतर आता अशा पद्धतीचा डॉट येणं म्हणजे या मॅचमध्ये कमबॅक करण्याच्या दृष्टीने मी सुद्धा वाटचाल करतोय. पडी संघाच्या धावा थोड्याशा कमी पडल्यात, परंतु कमीमध्ये जिंकण्याची हमी देणं यासाठी मोठं चॅलेंज, मोठा संघर्ष लागतो आणि तो आता संघर्ष कशा पद्धतीने दाखवला जातं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू लेफ्ट केलं, चेंडूला वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. येस, यानंतर होणारी मॅच मामावंती सतपाळे विपक्ष सद्गुरू वटार संघाला विनंती आपण तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचं आहे. कोणत्या प्रकारचा विलंब न लावता धवल आपण बाजूला व्हा. पहिल्या विकेटचं पतन झालं. मला वाटतं पहिली विकेट आली. रिषभला मैदान सोडावं लागतं आणि रिषभची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सुयश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावफलकाची धावा किती आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत. 20 वरती धावफलक आहे. अजून 10 धावांची गरज आहे. 9 बॉल 10. सचिनजी वजे 9 चेंडूने 10 धावांची गरज आहे. रिषभ बाद झालाय. रिषभने जाण्या अगोदर आपलं काम केलंय आणि ते काम कोणतं केलंय? एक षटकार एक चौकार मारलेला आहे आणि त्यामुळे आता इथून सामना तितकासा काही अवघड नाही आहे. 20 वरती 1, 9 चेंडू आणि 10 धावा इक्वेशन तितकीशी अवघड नाही आहे, परंतु या मैदानावरती या धावा वाचवणं तितकं सोपं तितकं अवघड नाही आहे. होऊ शकतात, या धावा वाचल्या जाऊ शकतात. कट काढायचा प्रयत्न, कट करायचं होतं, स्लाइस करायचं होतं, परंतु तितकाच चेंडू टप्पा पडल्यानंतर विविधता गतीमध्ये दाखवतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आक्रमकता आता खेळाडूंमध्ये दिसायला लागली आहे. हळूहळू कमबॅक होतोय असं वाटायला लागलं आहे, परंतु मी अजूनही तुम्हाला आठवण देईल, यश वजे डगआउटमध्ये आहे. यशची एंट्री नेहमीच ग्रेट असते आणि तो येणं बाकी आहे. पण त्या अगोदर साईला किती चेंडू खेळायला मिळालेत? 3 चेंडू आणि फक्त 3 धाबा.
स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही टिपू शकला झेल. एका धावेच्या रूपात 2 धावा करण्यामध्ये सपशेल यश आलंय आणि 2 धावाने धावफलक पुढे सुद्धा जाताना दिसतंय. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 7-8, 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. विकास पाटील स्मृती चषक आपण बघत आहात. अनेक आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न समस्त बोळिंजकर करतात. विकास त्यांची कीर्ती, विकास त्यांचा खेळ, त्यांच्या नावाला अजून मोठं करण्याचा प्रयत्न समस्त बोळींचे खेळाडू करतात. शेप आउट होत असताना खेळण्याचा प्रयत्न आलाय अंगलट. यष्टिरक्षकाने केलंय काम आणि ते काम झालंय तमाम. फलंदाज बाद, सुयश डिपार्ट्स. चला विकेट आली. विकेट नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. यश वझे याला मैदानात येताना आपण बघतोय. चांगली गोलंदाजी मिचची राहिली. षटक संपलं 3रं. शेवटचे 6 चेंडू आणि आता 8 धाब्यांची गरज. 6-8 ची गरज असताना पारच्या हातामध्ये चेंडू, पारच्या हातामध्ये चेंडू आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज. तुम्ही बघू शकता साईने गोलंदाजी जी केली त्या गोलंदाजीमध्ये जवळजवळ 13 चेंडूचा खेळ, त्याने 13 चेंडू हाताळले होते. हा फासला राहिला होता पहिल्या इनिंगमधला मोठ्या धावा येण्याचा, कारण जे 13 चेंडू हाताळले त्याच्यामध्येच धावा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या आणि म्हणूनच की काय 29 पर्यंत मजल मारता आली होती. चला घाई करा प्लीज, खूप जास्त वेळ गेलाय. शेवटचं अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये आता पार्थ गोलंदाजी मार्कवरती येतोय. पार्थ आल्यानंतर त्याच्यासमोर साई कशा पद्धतीने बॅटिंग करतो पाहावं लागणार आहे. 6 चेंडू 8. पहिला चेंडू वष्टीच्या बाहेरचा, त्याला कट करायचं होतं परंतु नाही कट होऊ शकलाय. कट होण्या अगोदरच कटकट झाली आहे आणि कटकट झालेली असताना एका धावेसाठी अंजाम नाही देऊ शकलेत. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना जातोय कुठे बघणार आहे आपण, दिसणार आहे आपल्याला. आता 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. हळूहळू हाताची बोटं चालायला लागलेली आहेत. ज्या पायांवरती उभे आहेत ते टाचेवरती येत असताना काहींचे हात कमरेवरती आलेत, काहींचे डोक्यावरती आले आहेत. घाम सुटायला लागलाय. गरमीपेक्षा जास्त गरमी आता अंगामध्ये यायला लागली आहे कारण रक्तसंचार फास्ट व्हायला लागलाय. उसळी घेणारा चेंडू पंचांनी दोन्ही हात पसरवलेत. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री विदाउट एनी बॉल. कोणत्याही प्रकारचा चेंडू नसणार आहे. या दोन्ही धावा मुफ्त आहेत, फोकटमध्ये मिळालेल्या आहेत आणि त्या धावपालकामध्ये ॲड होत असताना 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला इथे 4 चेंडूंनी 6 धावांची आता इक्वेशन येऊन थांबले. यश वझे याला आपण स्ट्राईक एंडवरती बघणार आहोत. बघा मैदानावरती मोठे फटके म्हणजे षटकार मागील म्हणजे मी ज्यावेळी 1.5 इनिंग केली त्याच्यामध्ये षटकार तर दिसलेला
2 षटकार आपण बघितले फक्त, एक रिषभने आणि मगाशी रोहितने मारला होता. त्या व्यतिरिक्त षटकार समोर असे येताना किंवा कव्हरच्या डोक्यावरून जाताना दिसलेले नाही आहेत, ज्याची सर्वांना अपेक्षा आहे. काय यश इथं आपल्या ओन स्टाईलने फिनिश करेल का, ज्या षटकारांसाठी ते जाणले जातात. 4-6ची मॅच. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला गेला, ऑन साईडला खेळला आहे, हलक्या हाताने 1 धाव आली आहे. कोणत्याही प्रकारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. असाच जर का सामना वाढत गेला, प्रत्येक चेंडूवरती 1 धाव आली, तर ही मॅच 1 चेंडू आणि 3 धावावरती जाऊन पोहोचेल. आणि 1 आणि 3 मध्ये जर जाऊन जर पोहोचली तर चौकार मारणं थोडं डिफिकल्ट असणार. आमचे बंटी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज आहेत आणि खूप चांगलं कार्य ते करतात. DBN दिलदार बिंदास नेटवर्क. 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. 3 मध्ये 5. कोण मारणार बाजी. साई शफल झाले आणि त्यानंतर दिशा देत असताना चेंडूला पाठवलं. एकदा धावून कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ यश 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 यशने मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु 2 नाही धावल्या कंप्लीट, फक्त 1च धाव. आदित्य नाईक वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आता 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. यश हातामध्ये बॅट. ओ लॉफ्ट केलंय. व्हाट अ शॉट. हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन, इस मैच के टाइम. अरे मॅच फिनिश करत असताना आपल्या स्टाईलनं यश वझेने मॅच खिशात घातली आहे. थँक्यू डीसे. यश वझे, ज्याचं नाव कोरोटी भर गाजे, आज बोळणमध्ये सुद्धा गाजतंय. षटकार आला. चला चला वटारकर, भागेश, मैदानात लवकरात लवकर. बाहेर कोणाशी गप्पा मारू नका, कारण मॅच चालू होणार आहे. आपण लवकरात लवकर मैदानात